योद्धा न्यूज मराठी. वाणी पाणी नाणी जपून वापरा. हरिभक्ती पारायण नवनाथ महाराज माशेरे पुणे खेड. श्री रोकडोबा महाराज देवाचा पठार. अखंड हरिनाम सप्ताह मौजे रेटवडी जरेवाडी तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी हरिभक्ती पारायण नवनाथ महाराज माशेरे अहमदाबाद शिरूर यांचे सुश्राव्य असे कीर्तन संपन्न झाले. यावेळी महाराजांनी वाणी पाणी आणि नाणी जपून वापरावे, विहित कर्म निषेध कर्म याविषयी माहिती सांगितली. निषेध कर्मामध्ये निंदा करणे हे पाप आहे, तर विहित कर्मामध्ये आर्थिक दान करणे हे पुण्याचे काम आहे. टाळ वाजवणे म्हणजे अहंकाराचा विकार घालवणे एवढी ताकद हे टाळ वाजवण्यात आहे. टाळी वाजवल्यानंतर माणसाचे आरोग्य सुदृढ आणि आयुष्य वाढते. टाळी केव्हा वाजवावी? महाराजांनी प्रमाण दिल्यानंतर मुद्दा चांगला वाटला की टाळी वाजवावी. ज्ञान भक्ती कर्म लेख वाचवा, लेख शिकवा. लहान मुलांना मोबाईल पासून दूर ठेवावा असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. अंतर्गती बाह्य भक्ती कशी करावी अनेक दृष्टांत देऊन त्यांनी सर्व भाविक भक्तांची मने जिंकली. देशाची, देवाची, आई वडिलांची आणि धर्माची सेवा करावी हा तोला मोलाचा संदेश त्यांनी दिला. या कीर्तनाचे सौजन्य कैलासवासी कुमारी राजवी लक्ष्मण पवळे हिच्या स्मरणार्थ श्री दिलीप शेठ गोपाळ पवळे माजी सरपंच रेटवडी, प्रगतशील शेतकरी संपत उमाजी पवळे यांचे चिरंजीव स्वप्नील शेठ संपत पवळे, सह्याद्री ॲग्रो आणि समीर सुरेश रेटवडे आदर्श उद्योजक यांनी दिले. पंगत सौजन्य श्री तानाजी जाधव, कुमार अनिकेत जाधव, श्री राजेश हिंगे, श्री दत्तात्रय बारकू जाधव, श्री संतोष हनुमंत दुबे, श्री प्रकाश शेठ रेटवडे, श्री अमोल डुबे, श्री योगेश डुबे, श्री दत्तात्रय थिटे, श्री अशोक रेटवडे, श्री सुनील शेठ जाधव यांनी दिले. नवनाथ महाराज माशेरे यांना गायक मंडळी, पखवाज मंडळी, विणेकरी आणि कीर्तनाला सेवेला आलेल्या सर्व भाविक भक्तांनी मोलाची साथ लाभली. नवनाथ महाराज माशेरे यांनी आलेल्या सर्व भाविक भक्तांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या सदिच्छा शुभेच्छा दिल्या. कीर्तनरूपी सेवा संपल्यानंतर सर्व आलेल्या भाविक भक्तांना महाप्रसादाचा लाभ घेतला. या कीर्तनरूपी सेवेसाठी रेटवडी, खरपुडी, निमगाव आणि पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त, अनेक संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सत्तेचे नियोजन अखंड हरिनाम सप्ताह हरिभक्त कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी केले आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी दत्ता भगत यांनी. अपमान केलाय त्याला का बाणामध्ये उडवतो. त्या रोकडोबा महाराजांच्या दारात बसले, त्या मारुती रायांच्या दारात बसले. हा ताई तत्वार विना तार, ताई तत्वार विना तार. अशातला बाणकांना मंडळी जरा चरित्र नीट ऐका. प्रभू रामचंद्राची धनुष्य बाणाला लावलाय. भजन ऐकायचा आणि पाच पुन्हा पाठीमागे येऊन भाग्यामध्ये पडायचा. म्हणजे पहिला बाण पाठीमागे
रामा भक्तीतली ताकद त्या रोकडोबा महाराजांची, ही भक्तीतली ताकद माझ्या मारुतीरायांची. मंडळी, देवाचा पठाराव हा स्वर्ग तयार झालाय, स्वर्ग. स्वयंपाक मंडळी, तुम्ही केलेल्या कष्टाला सलाम वारकरी संप्रदायाच्या वतीने. आता बघणी अन्नदाते सगळ्यांना सलाम. अरे कोणी जर विचारलं ना स्वर्ग पाहिलं का स्वर्ग, कोणी जर विचारलं ना स्वर्ग पाहिलं का स्वर्ग, नवनाथ महाराज माशेरे सांगतील स्वर्ग पाहिजे असेल तर रोकडोबा महाराजांच्या स्वाख्यात या, याला स्वर्ग असं म्हणतात महाराज. काळी मीना भगवान चाल, काळी मीना भगवान चाल. रोकडोबा महाराजांना एवढी प्रार्थना या सर्व भाविक भक्तांनी एकत्रित येऊन थोडासा अखंड हरिनाम सप्ताह केला. त्या सर्वांना सुख, समाधान आणि उत्तम आरोग्य दे. आणि हे नवीन नूतन वर्ष, हिंदू नवीन वर्ष आम्हा सर्वांना सुखाचं, समृद्धीचं आणि आरोग्याचं जाऊ अशी प्रार्थना.